आज लय उशीर केला घरी जायला. अगं देवळात भजन करत बसले होते पाय, कळालंच नाही काय येळ झालं ते. ऊन पार डोक्यावर आलंय. हा ना, घरी पाहिले काम पडले, अजून मला दळण करायचंय आणि मग रानात जायचंय. रानात जायचं पाय, अजून खुरपायचं पडलंय किती. हा ना, आणि थंडीने तर पाय काय काम होत नाही. सकाळी उठू वाटायला पाय थंडीने. चाललं नाही काम होत. हा ना, काय करू आता, गुडघे बी लय दुखत पाय, लय गुडघे दुखत. आणि थंडीनं त्यांना सकाळी उठूच वाटायला पाय मला आता. काय करू, पण आता देवळात गेले तर एवढं ऊन झालं, डोक्यावर ऊन आलंय पार. आता कधी रानात जाऊ बरं. करायचं आराम, काय रानात तर रोजच असते काम. नको ना बाया, खुरपायचं पडलंय रानात किती. काय करते सांग, बाया नाही आल्या कामाला तर मलाच पाहावं लागन सारं. काय करते आता. हे पोरी येऊ का आता? चला मी पण येते, उशीर झालाय. उद्या भेटू मग परत मंदिरामध्ये. हा जाऊ का आता, मला लय उशीर झाला पाय. हो जाते. आयो बाया, मी आल्या मुर्द्याने उडवलं ग मला. आयो, अरे देवा आता काय करू रे. लागलं पायाला? अरे ते मिळाल्याने मला उडवलेलं लागलं रे मला. अरे देवा आता काय करू. इथं लागलं का? ना बाबा, अरे रामा रामा रामा. अरे मी देवळातून येत होते रे, मी आल्या मोठ. थांबा, फोन करतो मी. मोबाईल वर चाललं होतं बोलत पाय. थांबा 1 मिनिट. आय ग आयो, कुठे पप्पा तू? अरे ऐक ना, ते आपल्या सुमन अक्का नाही गावातल्या, त्याला ते येणी उडीलय निकिनी दीपिनी. हा बावळट ते. ऐक ना, मंदिरात रस्त्याने रिक्षा घेऊन पटक्यान. हा लवकर ये रे बाबा, लवकर ये रे. येऊ राहिले रिक्षा. अरे बाबा रे. जाऊ आपण. हा ना बाबा, चल बाबा. ते गावातले पोर होते, ते हापशापाशी घर नाही त्यांचं. हा हा, ते बावळट. अरे ते मिळाल्या मुर्द्याला एवढी मोठी म्हातारी दिसली नाही का बरं. फुगीर बोर आहेत गावातले. आता एवढाले ते भोंग्यावानी हारणं बसलेत. रिक्षा आली, रिक्षा आली. चल बाबा, उघडा ते. पांडुरंगा, चला बसा. चला. मोडला रे माझं पाय. आपली विकेंड दिप्या गावातले. अरे एवढ्या स्पीड मध्ये जात असते पुढं. पाटील, आंब्याची ताटी गाडी लावली. हो, आणि हे काय डोक्याला तारी वगैरे. नमस्कार. नमस्कार. अहो तुमच्याकडे नाही का एक छोटस काम होतं. बोला ना. म्हणजे तुम्हाला वेळ आहे का बोलायला? हो. अहो सकाळी काय झालं माहितीये का, दिप्या आणि विकाकून नाही का एक छोटासा ऍक्सिडेंट झाला नाही का. हा, म्हातारीला एक उडवलं, तर मग तेवढं मिटून घेतलं असतं बरं झालं असतं. अहो ते सुमन नाही का, सुमन आजी त्या होत्या नाही का. झालं आता लेकराकून नाही का, तर होतच असतं. ते जमिनीचे पैसे आलेत मरणा मातीचे. ऍडमिट केली त्या म्हातारीला. आता पोरं म्हटलं तेच म्हटलं. अहो त्यांना मरणा मातीचे पैसे आले, जमिनीचे कोटीने पैसे, आणि ते पोरं करतात माझल्या. मी तेच सांगू राहिले आहे का तुम्हाला. त्या दिवशी पण मी बुलेटवर चालले होते, त्यांनी मला कट मारला. त्यांना मी चालवते तर मी तुम्हाला सांगते काय त्याचं काय मी बोलू ना. मी त्या दिवशी त्यांना चांगलं हाणणार होते, पण हाती लागली नाही. तरी एक दिवस रागिणी सांगता सांगता राहिली. त्यांना कोणतं भूषण आलंय, फुल शायनिंग मारीत आहेत, फुगीर मारीत हिंडत आहेत. ते काय लेकरच आहेत ताई ते. अहो असे पैसा जादा झाले, माझा तर का माणूस माझली तीच आले. आणि मी एक पाहिलं तेच का ते मोठ्या सायलेन्सर. काय आवाज मास्तर देऊ. मास्तर तुम्ही पण काय समजून जाऊ द्या. तुम्ही आता शाळेत पोरं शिकवायचं का नाही, जाऊ द्या आता. लेकरं म्हातारीला बरं मग काय करायचं. वय काय त्या म्हातारीचं काय झालं असतं कमी जास्त मग. नाही पण आता स्टेशनला गेले राव ते. नाही ना, पण ऍडमिट केलंय म्हातारीला. पण आता म्हणलं मला काय करायचं. स्टेशनला गेले तेवढं आपल्याच्याने काय व्हायचं नाही. ऐका ना, अहो याच्या आधी बऱ्याच वेळा केले तुमचे. समजून पण मी काय म्हणते, एक वेळेस ही गोष्ट होती ठीक आहे, पण हे जर दुसऱ्या पोरींसोबत पण असं करायला लागले, ते कट मारत फिरते, हे जाऊ द्या. चुका झाल्या परत काय असं काय पाटील होणार नाही. आपल्याच्याने होणार नाहीये आणि टिकून टाका. आपल्याच्याने अजिबात होणार नाही. पैसा जास्त झाल्यामुळे माजायला लागले. नाही नाही असं पाटील म्हणते तेच बरोबर आहे. आदल घडू द्या तुम्ही. यांना जखर पांघरून घालणार तुम्ही अशा मुलांना. ते लांबचे आहेत का हो? आता आमचं पोरग आहे. ऐका ऐका का हो, एकदा झालं दोनदा झालं ते म्हणतात तिला पण कट मारले होते राजेंताईला. यांना अशा मुलांना आदलच घडायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. यांना मी म्हणतो चांगलं पोलिसांनी सांगू समजून नाही. समजून सांगू काय. आणि पाटील थोडे चेचले शेवते नीट होणार नाहीत. अहो पाटील लांबचं ना, आमच्या जावचं अहो आहे तुमचे, पण तुम्हाला याच्या आधी तुम्हाला डोळे उघडले पाहिजे होते ना याच्या आधी. जाऊ द्या. एवढी चूक पदरात घ्या आणि
बसले इथं मिटून टाकायला का? त्यासाठी आम्ही आपल्याच्यानं तुमच्याकडे होणार आलो नाही. आहोत. याच्यावर जर पांघरून जर घातलं ते पुढे अशा अनेक अजून करतील पोरं हे कोणत्याही कवर सोडायचे. हे काय ऐकणार? ऐकणार दिसत नाही नाही, जागर याच्यावर नाही म्हातारी गेली असती मग काय केलं असतं? काय केलं असतं आपण बघू होय? बघू आपण सरपंचाला विचारून नाही बघू. जाऊ जाऊ जा तुम्ही बघा तुमचा उद्योग. नाही जमणार पण अहो मास्तर नाही, कोणते चांगले काम असले ना जाऊ दे, तिथे चला. आम्ही सहकार्य करू. चाल बरं शांत वहिनी हा पाटलानी हा आणि मास्तरनी ना आपल्याला हा हुडकून ना लावलेले हा आणि आपल्याला ना आता पोरांना सोडणं एकदमच गरजेचं हा ना आहे. मग आता काय करावं ते डोकं चालत. आपण काय करू हा. सरपंचांना फोन करू बर 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 चालेल आणि बघू त्यांच्या शब्दाला माने हा, गावात नाही, शेवटी आहे का? आणि आपले लेकर सोडणं गरजेचं आहे. लय, लय, आता लय, झाली लय, चुकी जाऊ द्या मरू द्या मग आहेत आता आपलेच आहेत. पर्याय नाही ना हा, मग त्याला तेच ना काय करू आपण थांबा आपण हा, फोन लावू फोन लावू. सरपंचाला चालते बघू काय म्हणते ते काय नाही. आता आपण फोन लावून बघू सरपंचाला लागला का? बोल बोल हॅलो अहो सरपंच ऐका ना तुमच्याकडे नाही का एक छोटंसं काम होतं. हां नाही मला कळलं तुम्ही बाहेरगावी गेलेले आहेत पण नाही का काय झालं माहिती आहे का ते दिप्या आणि विकाकून नाही का ॲक्सिडेंट झाला पण ते म्हातारीला ॲडमिट केलं आहे पण नाही का आता ते पोलीस स्टेशन वगैरे ते मग त्याच्यामुळंच नाही का म्हणलं बाबा तुमच्या शब्दाला लय माने मग तुम्ही ते सोडवलं असतं बरं झालं असतं नाही का त्यांना. हा ना अहो लय लांबचं पण नाही आता माझ्या जावंचंच पोरग आहे ना हो. आता जाऊ द्या आता शेवटी लेकरच आहे हां नाही हो पण आता होत असतात आता पोरांकडून चुका घ्यायच्या आपण पदरात नाही घ्यायचं मग कोण घ्यायचं सांगा बरं तुम्ही. नाही सांगू आपण त्यांना समजून पण करा एवढी वेळेस मदत नाही का. नाही म्हणते ते माझ्याकडे ते बरं मी बोलून बघ. हॅलो नमस्कार सरपंच. हा अहो ह्या पोरांचे मॅटर असा झालेला आहे त्या बाईला पण दवाखान्यात नेलं आहे. हा तो खर्च पण आम्ही देऊ राहिलो पण आता पोलीस स्टेशनला गेले पोरं शाळकरी मुलं आहेत त्यांचा पुढचा भवितव्याचा विषय आहे की नाही. अहो सरपंच तुमच्या एका शब्दावर सगळे कामं होणार आहे ते आम्हाला कल्पना आहे ना. तुमचं पोलीस स्टेशनमध्ये मोठं प्रिस्टेज आहे आम्ही जाणतो ना तुम्ही गावातले कर्तबगार मनुष्य येतं. अहो लेकरं येतं ते तुम्ही थोडी समजून घ्या ना जरा. अहो गावातल्या माणसांनी जर समजा कोणी आम्हाला जर मदत नाही केली तर आम्ही कोणाकडे बघायचं बरं आणि कोणाकडे जायचं सांगा तुम्ही काय म्हणते. हा अहो तुम्ही एक काम करा ना तेवढं प्लीज विनंती करतो मी तुम्हाला ते तेवढं फक्त पोरांसाठी तेवढं कृपा करून करा राव. त्यांना सोडवायचा प्रयत्न करा काय असेल त्यांची ती रक्कम आहे ना आम्ही भरून टाकू. हो नाही का बरं अहो तुम्ही बाहेर असले म्हणून काय झालं बरं बोल. अहो ऐका ना सरपंच ऐका ना घ्या ना एवढे वेळेस घ्या ना समजून तुम्ही. अहो आम्ही सांगतो पोरांना समजून. अहो ठीक आहे हा जमिनीचा पैसा आल्यात पोरं माजल्यावणी झाल्यात पण चालायचं तर आता जाऊ द्या आता लेकरं आहे शेवटी. अहो करा ना एवढ्या वेळेस मदत करा पुढच्याच काय होणार नाही त्यांच्याकडून चुका नाही का त्याची जबाबदारी मी स्वतः घेते नाही का. सगळं गावाचं नाव ठेवतंय आपल्याला अवघड आहे. बरं बरं जाऊ द्या मग नाही तेवढं केलं असतं तर बरं जाऊ नाही म्हणतात ना बरं चालन ठेवते हा जाऊ दे नाही म्हणल्यावर आता ते पर्याय नाही आता. जाऊ द्या आता सरपंच नाही नाहीतर आता म्हणतात बाय पोरांना अद्दल घडायला पण पाहिजे आपण कुठपर्यंत त्यांच्यात सहकार्य करणार आहे. ते तर आहे हो मग? पण आता काय आता शेवटी आता लेकराचे नाव ते पण नाही, त्यांना पण अद्दल घातल्याशिवाय ते पण सुधारणार नाहीत. जाऊ द्या शेवटी काय आपलेच पोर ते टुकारच आता जाऊ द्या मुर्दा जे होईल ते होईल. साऱ्या चला गावांना चला नाव मुर्दा ठेवू. जाऊ दे, आपण तरी कवर टेन्शन घ्यावा. काहीतरी.